सुरुवातीला आपण एक चॅप्टर बघितला होता. आपली संविधानाची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे आपल्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये आपण हा काय केला होता, एक चॅप्टर बघितला होता. ठीक आहे, म्हणजे भारतीय घटनेची ठळक वैशिष्ट्ये. त्याच्यामध्ये एक मुद्दा होता संघराज्य व्यवस्था. ठीक आहे, संघराज्य व्यवस्थेमध्ये आपण काय केलं होतं, वेगवेगळे मुद्दे बघितले होते, वेगवेगळे वैशिष्ट्य बघितले होते. काही संघराज्य होते, काही एकात्मक होते. ठीक आहे, त्याचा एक सेपरेट एक चॅप्टर दिलेला आहे. आपण तो थोडा डिटेल्समध्ये बघणार आहे आणि थोडं स्पीडमध्ये. आता याच्यामध्ये काय असणार आहे की जी शासन पद्धती असते ती दोन प्रकारची असते. एक असते एकात्मक पद्धतीची आणि एक असते संघराज्यात्मक शासन पद्धती. एकात्मक शासन पद्धती म्हणजे युनिटरी गव्हर्नमेंट. म्हणजे इथं काय असतं ना, केंद्र सत्ताधारी असतो. म्हणजे जी बी सत्ता ते राष्ट्रीय सरकारच्या हातात एकवटलेली असते. ठीक आहे, म्हणजे जे बी अधिकार असतात ते राष्ट्राच्या शासनाकडून दिले जातात. आता याच्यामध्ये देश कोणते कोणते येतात? ब्रिटन, फ्रान्स, जपान, चीन, इटली, बेल्जियम, नॉर्वे, स्वीडन, स्पेन या देशांचा काय येतो, एकात्मक देशांमध्ये यांचा काय येतो, भाग येतो. त्याच्यानंतर दुसरे काय, संघराज्यात्मक. संघराज्यात्मक शासन पद्धती म्हणजे काय असतं, केंद्र प्लस राज्य. म्हणजे अधिकारांची विभागणी काय करतं, राज्यघटनेद्वारे काय केलं ते अधिकारांची विभागणी राष्ट्रीय सरकार परत प्लस प्रादेशिक सरकार. प्रादेशिक सरकार म्हणजे आपले घटक राज्य यांच्यामध्ये काय केले जाते, विभागून दिली जाते. आता याच्यामध्ये काय करतं, प्रत्येकाला आपले कार्यक्षेत्र दिलेलं जातं. त्यापणे स्वतंत्ररित्या ते काय करतात, कामकाज चालवतात. आता याच्यामध्ये काय येतो, USA, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, रशिया, ब्राझील, अर्जेंटिना इत्यादी देशांमध्ये काय असतं, संघराज्यात्मक शासन पद्धती अस्तित्वात आहे. आता राष्ट्रीय सरकारला संघराज्य सरकार म्हणजे फेडरल गव्हर्नमेंट किंवा केंद्र सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा संघ सरकार, युनियन गव्हर्नमेंट असे संबोधले जाते. आता काही विचारू शकतो, फेडरल गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, युनियन गव्हर्नमेंट म्हणजे काय असतं, राष्ट्रीय सरकार याच्यामध्ये बरं का. आणि जे आपलं प्रादेशिक असतं, प्रादेशिकमध्ये काय असतं, आपण राज्य सरकार, स्टेट गव्हर्नमेंट किंवा प्रांतिक सरकार, प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट याला असे नावं पाडलेले. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवण्यासारखं. एकात्मक म्हणजे युनिटरी. तिथं युनिटरी असतं, जसं ब्रिटनमध्ये एकच असतो, राजेशाही टाईप सत्ताधारीच असतो. त्याच्यानंतर केंद्र आणि राज्य त्याच्यामध्ये काय असतं, संघराज्य शासन पद्धती. ठीक आहे, आता आपण बघणार आहे संघराज्य. संघराज्याबद्दल मूलभूत माहिती. आता USA काय असतं, USA काय असतं, स्टेट्स असतात. ठीक आहे, आपण जे म्हणतात राज्य असतात, स्टेट्स असतात. स्वित्झर्लंडमध्ये कॅन्टॉन्स, जे फेडरेशन असतं का संघराज्य, तिथं वेगवेगळे नावं असतात. जसं USA स्टेट्स म्हणजे आपण म्हणतो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. स्वित्झर्लंडमध्ये कॅन्टॉन्स म्हणतात त्यांना. रशियामध्ये रिपब्लिक्स म्हणतात, म्हणजे रिपब्लिक्स ऑफ रशिया. पहिले सुरुवातीला म्हणायचे, आता फक्त रशिया म्हणतात, म्हणजे रशियामध्ये गणराज्य. कॅनडामध्ये काय असतं, प्रोव्हिन्स. आता कॅनडाची संघराज्य पद्धती आपली, कारण आपलं जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपलं ही जी राज्य आहे ती कराराने तयार नाही झालेली. ठीक आहे, म्हणजे ती असं एकत्र नाही आली, युनायटेड नाही झाली. ती आपली जी पण होती ती ऑलरेडी त्याच्यामध्ये काय केलं, डिस्ट्रीब्युशन करून आपण काय केली, ती तयार केली. म्हणजे प्रोव्हिन्सेस होते आपले कॅनडा. त्याप्रमाणे संघराज्याची निर्मिती दोन प्रकारे होऊ शकते. म्हणजे संघराज्याचे दोन टाईप आहे, म्हणजे शासन पद्धती करण्याचे दोन टाईप. एक एकात्मक शासन पद्धती, दुसरी संघराज्यात्मक शासन पद्धती. आणि संघराज्याची निर्मिती दोन प्रकारे होऊ शकते. एक आहे एकात्मीकरणाद्वारे आणि एक आहे विघटनाद्वारे. ठीक आहे, एकात्मीकरण म्हणजे ॲड करायचं, जसं की USAनं केलं होतं. म्हणजे जगातील ते पहिलं आणि सर्वात जुनं संघराज्य आहे. ठीक आहे, त्याची स्थापना 1887 झाली होती. त्यामध्ये 13 राज्य आणि त्यावेळेस तेव्हा 13 राज्य होती. आता किती, 50 राज्य. म्हणजे USAला काय असतं, संघराज्याचे मॉडेल समजले जाते. त्याच्यानंतर एकात्मक दुसऱ्या प्रकारामध्ये एक मोठ्या एकात्मक राष्ट्राला प्रांतात स्वायत्तता प्रदान केली जाते. संघराज्यात परिवर्तित होऊ शकते. म्हणजे कॅनडाचे संघराज्य म्हणजे 1887 अस्तित्वात आले. आज त्या 10 प्रांतांचा समावेश आहे. म्हणजे एकात्मिकरित्या आणि एक विघटनाद्वारे. ठीक आहे, आता आपण याच्यामध्ये बघणार आहे की भारतीय शासन व्यवस्था कशी. भारतीय राज्यघटनेमध्ये देशासाठी संघराज्यात्मक शासन पद्धतीची तरतूद केली आपण. संघराज्यात्मक शासन पद्धती. संघराज्यात्मक म्हणजे फेडरल सिस्टम ऑफ द गव्हर्नमेंट. फेडरल म्हणजे फेडरल गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, युनियन गव्हर्नमेंट
आणि स्टेटला काय असणार आहे, स्टेट गव्हर्नमेंट किंवा प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट. ठीक आहे. आता याच्यामध्ये 2 कारणं दिली. असं ह्या पद्धतीचं अनुसरण का केलं आपण? कारण एक की देशाचा मोठा आकार आहे, दुसरी गोष्ट देशातील सामाजिक सांस्कृतिक विविधता खूप आहे या गोष्टीमुळं. मात्र घटनेमध्ये कुठेही संघराज्य या शब्दाचा उल्लेख केलेला नाही. भलेही आपली शासनव्यवस्था संघराज्य शासनव्यवस्था आहे, फेडरेशनमध्ये आपली फेडरल आहे, पण त्याच्यामध्ये कुठेही फेडरेशनचा उल्लेख नाही आहे. फक्त आपल्याकडे काय असतो, युनियन ऑफ द स्टेट या गोष्टीचं काय केलेलं आहे, उल्लेख केलेला आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते राज्यांचे संघराज्य या शब्दाऐवजी राज्यांचा संघ असा शब्दप्रयोग केलेला आहे त्यांनी. ठीक आहे. आता याच्यामधून काय असतं, 2 गोष्टी सूचित होतात की भारतीय संघराज्य अमेरिकन संघराज्याप्रमाणे घटक राज्यांच्या कराराने स्थापन करण्यात आलेले नाही. आपण पहिलाही मुद्दा बघितला की अमेरिकाचे जे संघराज्य आहे, घटक राज्य, ते कराराने स्थापन केलेले नाही आहे. दुसरा मुद्दा काय होता, घटक राज्यांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. म्हणजे त्यांना काय असणार आहे, म्हणजे फुटून बाहेर पडू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर भारताची संघराज्य व्यवस्था ही अमेरिकन मॉडेलवर आधारित नसून ती कॅनडा मॉडेलवर आधारित आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे की आपण आपलं जे मॉडेल आहे ते कॅनडियन मॉडेल आहे. संघराज्य व्यवस्था जी आहे ती आपलं कॅनडियन मॉडेल आहे. कॅनडियन मॉडेल. ठीक आहे. म्हणजे भारतीय संघराज्य कॅनडाच्या संघराज्याशी मिळती जुळती आहे. कारण काय आहे, त्याची निर्मिती पद्धती विघटनाद्वारे झालेली आहे. म्हणजे आपले मोठा प्रांत होता, जसा मुंबई प्रांत होता, त्याचे विघटन झालं, त्याला 2 राज्य निर्माण झाली, महाराष्ट्र आणि एक गुजरात. तसं विघटनाद्वारे झाले. कॅनडाप्रमाणेच राज्यांचा संघ आहे. आपण वेगवेगळे राज्य आहे, 28 राज्य आहे, आपण त्यांचा काय संघ आहे. आपण केंद्रीकरणाची प्रवृत्ती म्हणजेच घटक राज्यांच्या तुलनेत केंद्राच्या हातात अधिकार आहे. आता ऑब्विसली की जे पण धोरणं चालवायची मोठ्या मोठ्या लेवलला ती कोण चालवणार, केंद्र सरकार चालवणार. ठीक आहे. याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये वैशिष्ट्य पाहणार आहे, संघराज्य वैशिष्ट्ये. आता आपण काय बघितलं की शासनाच्या 2 पद्धती, एकात्मक, संघराज्यात्मक. संघराज्यात्मक जी आहे ती निर्मिती 2 प्रकारे होते. एक एकात्मीकरणाद्वारे, म्हणजे ॲड करायचे, जसे अमेरिकेनं ॲड केले एकत्र, आणि दुसरी विघटनाद्वारे, जसे वेगवेगळे करायचे, जसे कॅनडा आणि भारताने वेगवेगळे केलं आणि एक त्याचा काय केलं, देश बनवला आहे. तसं मग भारताची शासन व्यवस्था पहिली आपण जी संघराज्यात्मक शासन पद्धतीची आहे. आता संघराज्यात्मक आहे पण त्याच्यामध्ये वैशिष्ट्ये. आता ती वैशिष्ट्ये कोणती ती पाहणार आहे. त्याच्यामध्ये पहिले दुहेरी शासन पद्धती. दुहेरी शासन पद्धती म्हणजे आपल्याकडे दुहेरी शासन पद्धती म्हणजे केंद्रात चालते आणि एक घटक राज्याकडे चालते, म्हणून त्याला दुहेरी शासन व्यवस्था म्हटली जाते. दुसरं वैशिष्ट्य आहे लिखित राज्यघटना. आपली जी राज्यघटना आहे ती लिखित आहे आणि सर्वात दीर्घ राज्यघटना आहे आपली, जगातील सर्वात दीर्घ घटना, आणि ही राज्यघटना लिखित आहे म्हणून हिला काय म्हणतात, लिखित राज्यघटना आहे आपली. तिसरं आहे अधिकारांची विभागणी. म्हणजे आपले काही अधिकार आहे ते वेगवेगळे विभागले गेलेले, जसं सूच्यामध्ये संघसूची आहे, राज्यसूची आहे, समवर्ती सूची आहे. आता याची कॅटेगरी जर केली आपण तर संघसूची म्हणजे केंद्राला सर्वात जास्त काय दिलेले, विषय दिलेले. तर आता सध्या किती विषय आहे, 100 विषय. पूर्वी किती होते, 97 विषय होते संघामध्ये. आता ऑब्विसली संघ म्हणजे केंद्राला जास्त अधिकार आहे म्हणून 100 अधिकार आहे, 100 विषय त्यांना. तर त्याच्यापैकी पहिले किती होते, 97, म्हणजे 3 वाढले. राज्याकडं सध्या 61 विषय आहे, पहिले होते 66, त्याच्यात ते 5 विषय काय केले, कमी केले. आणि समवर्ती सूची याच्यामध्ये सध्या विषय 52 आहे, पहिले किती होते, 47. आपण असं म्हणू शकतो की राज्यसूचीतले जे 5 विषय होते ते समवर्ती सूचीमध्ये करून केंद्र आणि राज्यामध्ये काय केले, डिवाइड केले. म्हणजे 47चे त्यांनी 52 केले, राज्यसूचीचे 66चे 61 केले आणि संघाचे 97चे त्यांनी काय केले, 100 केले. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे घटनेची सर्वोच्चता. आपल्याला आपण काय केलेलं आहे, घटना ही देशाचा सर्वोच्च कायदा आहे आपल्या याच्यानुसार. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं काय, ताठर घटना. आपली जी घटना आहे एकदम ताठर आहे. त्याच्यानंतर स्वतंत्र न्यायव्यवस्था. आपली जी न्यायव्यवस्था आहे ती स्वतंत्र आहे. याची 2 उद्दिष्टे कोणती आहे, न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार वापरून घटनेच्या सर्वोच्चतेचे संरक्षण करणे. आता न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू करतो आपण, जी बी आपण अधिकार दिलेले त्या अधिकाराची पुनर्विलोकन करणे, की त्या अधिकाराचे उल्लंघन झाले तर तो अधिकार काय होता काय नाही त्याचे पुनर्विलोकन करणे म्हणजे त्याचे संरक्षण करणे. दुसरं काय, केंद्र व राज्य यांच्यातील
तसेच वेगवेगळ्या राज्यादरम्यान विवादांचे निवारण करणे, जे बी विवाद होते ते त्याचे काय करणे, निवारण करणे. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे द्विगृही संसद. आता आपलं जे बी संसद आहे द्विगृही आहे, म्हणजे एक राज्यसभा असतं, एक लोकसभा असतो. ठीक आहे. ही जी आहे वैशिष्ट्ये ती संघराज्यात्मक वैशिष्ट्ये आहे. संघराज्यात्मक वैशिष्ट्ये आपण म्हटलं तर 7 वैशिष्ट्ये. 1. दुहेरी शासन पद्धती, लिखित राज्यघटना, अधिकारांची विभागणी, घटनेची सर्वोच्चता, ताठर घटना, स्वतंत्र न्यायव्यवस्था, द्विगृही संसद. याच्यामध्ये काय असतात, संघराज्य व्यवस्थेत. त्याच्यानंतर एकात्मिक वैशिष्ट्ये जर म्हटली, एकात्मिक वैशिष्ट्य आता ती आपलं बराचसं कसं आहे नावावरूनच कळून येतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये लिस्ट खूप मोठी आहे. लिस्ट जवळजवळ 14 एकात्मिक वैशिष्ट्य आहे. ती मी फक्त नावानुसार सांगणार आहे. पहिलं वैशिष्ट्य आहे एकात्मक वैशिष्ट्यामध्ये प्रभावी केंद्र. प्रभावी केंद्र म्हणजे आपलं सेंटर कसं आहे, आपलं स्ट्रॉंग आहे, केंद्र कसं आहे, स्ट्रॉंग आहे. घटक राज्य अभंजक नाही, म्हणजे आपले घटक राज्य अभंजक नाही, म्हणजे आपलं जे स्वरूप कसं आहे, आपलं भंजक राज्यांचा अभंजक संघ. अभंजक संघ म्हणजे घटक राज्य आपले कसे अभंजक आहे म्हणजे. ठीक आहे. आणि अमेरिकन जे संघराज्य आहे ते अभंजक राज्यांचा अभंजक संघ. आपला भंजक अभंजक आहे आणि अमेरिका अभंजक आहे. आणि आपलं जे स्वरूप आहे भंजक राज्यांचा अभंजक संघ, म्हणजे आपले राज्य काय भंजक होऊ शकतात, डिवाइड होऊ शकतात, पण संघ कसा आहे आपला अभंजक आहे. ठीक आहे. म्हणजे आपले जे घटक राज्य आहे अभंजक नाही. ठीक आहे. म्हणजे आपले जे घटक राज्य आहे ते अभंजक नाही. पण अमेरिकेमध्ये काय अभंजक राज्य आहे, त्यांचे राज्य अभंजक होऊ शकत नाही आणि त्याचा संघ तो बी अभंजक होऊ शकत नाही, म्हणजे जेवढे तेवढेच. त्याच्यानंतर तिसरं आहे एकच राज्य घटना आहे, घटनेची लवचिकता आहे, घटक राज्यांच्या प्रतिनिधित्वामध्ये असमानता आहे. 6वं वैशिष्ट्य आहे आणीबाणी संबंधी तरतुदी. 7वं एकेरी नागरिकत्व. आपल्याला पुऱ्या देशामध्ये एकेरी नागरिकत्व आहे, राज्यासाठी वेगवेगळं नाही आहे. त्याच्यानंतर 8वं एकात्मिक न्याय व्यवस्था आहे. 9वं अखिल भारतीय सेवा आहे, IAS IPS IFS. त्याच्यानंतर 10 एकात्मिक लेखा परीक्षण व्यवस्था आहे. 11मध्ये राज्यसूचीवरील संसदेचा प्राधिकार आहे. 12मध्ये राज्यपालाची नेमणूक आहे. 13मध्ये एकात्मिक निवडणूक यंत्रणा आहे. 14मध्ये राज्य विधेयकांवरील नकार अधिकार. राज्य विधेयकावरील काय नकार अधिकार. ठीक आहे. आता आपण काय करावं, संघराज्य व्यवस्थेचे काय करायचे, मूल्यमापन करायचे. संघराज्य व्यवस्थेचे काय करायचे, मूल्यमापन करायचे. आता काही की घटनातज्ञ होते, त्यांनी काय केलं आहे, संघराज्य संरचनेस काय केले होते, आव्हान दिले आहे. ठीक आहे. आता प्रत्येकाने काय केलेलं आहे, प्रत्येकानं वेगवेगळं वर्णन केलं आहे. आपण त्या वर्णनानुसार काय करू, आपण त्यांचे कोणी काय म्हटले त्यांचे विचार बघू. आता केसी वेअर यानं काय म्हटलं आहे की भारतीय घटनेचे अर्धसंघराज्य इंग्लिशमध्ये काय म्हणतात, कॉसी फेडरल. कॉसी म्हणजे अर्ध, फेडरल म्हणजे फेडरल. म्हणजे केसीवीर म्हणजे वीर कशी असते, अर्धवीर म्हणजे अर्धसंघराज्य. केसीवीर अर्धसंघराज्य, कॉसी फेडरल असं त्याचं काय केलं, त्यांनी वर्णन केलं आहे. आता त्याने एक वाक्य म्हटलं आहे, त्यांच्या मते भारतीय संघराज्य हा दुय्यम एकात्मक वैशिष्ट्ये आलेली संघराज्य व्यवस्था असण्याऐवजी दुय्यम संघराज्य वैशिष्ट्ये असलेली एकात्मक राज्य व्यवस्था आहे. थोडं कन्फ्युजन आहे. आता याच्यामध्ये फक्त 2 वाक्य, दुय्यम एकात्मक वैशिष्ट्ये. भारतीय संघ जो आहे का दुय्यम एकात्मक वैशिष्ट्ये आलेली संघराज्य व्यवस्था. ठीक आहे. संघराज्य व्यवस्था असण्याऐवजी दुय्यम संघराज्य म्हणजे दुय्यम एकात्मक वैशिष्ट्ये असल्यापेक्षा दुय्यम संघराज्य वैशिष्ट्ये असलेली एकात्मक राज्य व्यवस्था आहे. जी म्हणजे दुय्यम एकात्मक वैशिष्ट्ये संघराज्य व्यवस्था सांगत होती, तर आपली कशी आहे दुय्यम संघराज्य वैशिष्ट्ये एकात्मक राज्य व्यवस्था आहे. ठीक आहे. असं केसीवीर अर्धसंघराज्य, कॉसी फेडरल. आता के संतनाम यांच्या मते घटनेचा एकात्मकतेकडे झुकाव म्हणजेच केंद्रीकरणाची प्रवृत्ती असते. ती 2 घटकांमुळे निर्माण झाली. ती वित्तीय बाबतीत केंद्राचे प्रभुत्व, राज्याचे केंद्रीय अनुदानावरील अवलंबित्व. दुसरं अधिकार संपन्न नियोजन मंडळाची निर्मिती, जे राज्यातील विकासात्मक प्रक्रिया नियंत्रित करते. त्यांच्या मते हे 2 घटक झाले की बाबा वित्तीय बाबतीत आणि अधिकार संपन्न जे नियोजन मंडळाची निर्मिती केली आहे
त्यांची प्रक्रिया विकासात्मक प्रक्रिया नियंत्रित करते. म्हणजे अशी 2 घटना के संतानांच्या मते होत्या. त्यांच्या मते काय होतं, जरी केंद्र व राज्यांनी औपचारिकतेने संघराज्य म्हणून काम केले आहे, तरी भारताने प्रत्यक्षात एकात्मक राज्य म्हणूनच काम केले आहे. आता त्यांचं काय म्हणणं आहे की केंद्र आणि राज्यानं संघराज्य म्हणून काम केलं, पण भारताच्या म्हणजे प्रत्यक्षात काय आहे ते एकात्मक राज्य म्हणूनच काम केले. आपण एकात्मक म्हणूनच काम केलेले की आपण डिवायडेड नाही, आपण युनायटेडच आहे. त्याच्यानंतर दुसरा एक तज्ज्ञ होता, जसं के.सी. वियर होता, तसा पॉल ॲपलबॉय. आता ॲपल म्हटलं की आपण काय म्हणतो, ॲपल म्हणजे काय असतं, ॲपल अति संघराज्य आहे. ॲपल कसं आहे, आपलं अतिसंघराज्य आहे. तसं ॲपलचं काय म्हणणं आहे, भारतीय व्यवस्थेस अतिसंघराज्य म्हटलं त्यांनी, म्हणजे एक्स्ट्रीमली फेडरल. आता के.सी. वियर काय म्हणतो, अर्धसंघराज्य म्हणजे अर्धवीर, क्वासी फेडरल. पॉल ॲपलबॉय म्हणतो एक्स्ट्रीमली फेडरल म्हणजे अतिसंघराज्य. मॉरिस जोन्स आहे, तो काय म्हणतो वाटाघाटीचे संघराज्य आपलं, म्हणजे बार्गेनिंग फेडरलिझम आहे आपलं. म्हणजे आपण मॉरिस जोन्स काय म्हणतो, आपण वाटाघाटी करतो, म्हणजे बार्गेनिंग फेडरलिझम आहे आपलं. इवर जोनी काय म्हणतो, आपलं प्रभावी केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य, म्हणजे प्रभावी केंद्रीकरण आहे आपलं. इवर जेनिंग काय असतो, वर टॉप लेवलचं प्रभावी केंद्रीकरण असलेलं प्रवृत्ती असलेले संघराज्य, म्हणजे फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंट्रलायझिंग टेंडन्सीज. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रॅनविल ऑस्टिन आहे, त्याच्या मते काय म्हणणं आहे आपलं की हे आपलं सहकारात्मक संघराज्य आहे, म्हणजे कॉपरेटिव्ह फेडरलिझम आहे आपलं. कॉपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे या लोकांची जी मतं आहे ती मते. आता युअर जोनिंग जो होता त्याचं काय म्हणणं होतं की आपलं प्रभावी केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य, म्हणजे फेडरेशन विथ अ स्ट्रॉंग सेंट्रलायझिंग टेंडन्सीज. त्याच्या मते भारतीय घटना मुख्यतः संघराज्य असून तिच्यात राष्ट्रीय एकता व विकास सुनिश्चित करण्यासाठी अद्वितीय सुरक्षा उपाय आहेत, असं कोणाचं म्हणणं होतं, युअर जेनिंगचं म्हणणं होतं. ठीक आहे. आणि आता याच्यामध्ये बघू, के.सी. वियर काय म्हणतो, अर्धसंघराज्य म्हणजे क्वासी फेडरल. के.सी. वियर अर्धसंघराज्य क्वासी फेडरल. त्याच्यानंतर पॉल ॲपलबॉय तो काय म्हणतो, अतिसंघराज्य म्हणजे एक्स्ट्रीमली फेडरल. पॉल ॲपलबॉय अतिसंघराज्य एक्स्ट्रीमली फेडरल. मॉरिस जोन्स म्हणतो वाटाघाटीचे संघराज्य म्हणजे बार्गेनिंग फेडरलिझम. मॉरिस जोन्स बार्गेनिंग फेडरलिझम. इवर जोनिंगचं काय म्हणणं आहे की प्रभावी केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य, म्हणजे फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंट्रलायझिंग टेंडन्सी. इवर जेनिंग. ग्रॅनविल ऑस्टिन काय असतो, कॉपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे सहकारात्मक संघराज्य. ग्रॅनविल ऑस्टिन. ग्रॅनविल काय असतं, ग्रॅनविल म्हणजे एक मिल आहे. ग्रॅनव्हिलच्या जागी ग्रॅनमिल म्हणायचं. मिल म्हणजे काय असते, कॉपरेटिव्ह मिल आहे, सहकारात्मक संघराज्य आहे. पॉल ॲपलबॉय म्हणजे ॲपल कसं आहे, अति संघराज्य आहे ॲपल. त्याच्यानंतर के.सी. वियर काय, अर्ध आहे आपलं. वीर कशी आहे, अर्धवीर आहे, अर्ध संघराज्य आहे म्हणून ॲपल. आणि त्याच्यानंतर आहे मॉरिस जोन्स म्हणजे वाटाघाटीचं आहे, बार्गेनिंग फेडरलिझम. त्याच्यानंतर इवर जेनिंग म्हणजे प्रभावी केंद्रीकरण आहे. इवर जेनिंग म्हणजे जेनिंग कशी आपली प्रभावी केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेलं. आता आंबेडकरांच्या मते काय होतं, आंबेडकरांचं पण एक मत आहे, घटना एवढ्या प्रमाणात दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण करते तेवढ्या प्रमाणात ती संघराज्य घटना आहे. आंबेडकरांचं काय म्हणणं होतं की घटना जेवढ्या प्रमाणात दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण करते तेवढ्या प्रमाणात ती काय आहे, संघराज्य घटना आहे. याच्यामध्ये एवढंच.